सनराइज सामाजिक विकास संस्था, इसको मैं सैल्यूट करती हूँ और मैं इसकी बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने ये ऐसा ऐतिहासिक कदम उठाया है। बच्चों के लिए बहुत ही अच्छा है, एज अ बड़ों के लिए भी अच्छा है। यहाँ पे ब्रिज अगर बन जाए तो हाई स्कूल SMBR इंग्लिश स्कूल की एज अ प्री प्राइमरी प्रिंसिपल और ट्रस्टी, मैं मेरे बच्चों के लिए बहुत प्रॉब्लम होती है। मेरे बच्चे बदलापुर से आते हैं, नेरल शेलू से आते हैं, इवन ईस्ट से भी आते हैं बच्चे जो कि ट्रेन के नीचे से जाते हैं। हम अगर रहते हैं साथ में तो हम उनको डांटते हैं, लेकिन बच्चे मानने के बावजूद कभी कभी घाई लगती है, वहाँ से बच्चे भाग के भी ट्रैक क्रॉस करते हैं। फर्स्ट लोकल आती है, एक्सीडेंट्स वगैरह होने की संभावना है। तो मेरा ये रिक्वेस्ट है, प्लीज़ 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 हमारे बड़ों के लिए, ना सिर्फ बच्चों के लिए, तो एटलीस्ट ब्रिज की सुविधा ज़रूर करें। मैं आपके लिए बहुत बहुत शुक्रगुजार होंगी अपने स्कूल की तरफ से। अपने नाव का माझं नाव समया मलया नलगुंजा. आपण वांगणीमध्ये किती वर्ष राहतात? मी वांगणीला 2002 पासून राहतो आणि 2010 पासून मी BMC कामाला लागलो. BMC कामाला लागले. आता तुम्ही इकडे रात्रीचा जाता, तुम्हाला किती त्रास होतो या ट्रेनचा? रात्री मी धंदा करताना जात होतो ना 12-1 वाजता, कधी 10 वाजता, कधी 7 वाजता जाताना. तर इथं त्रास तर आहे, त्रास तर नाही असं नाही, त्रास तर नेहमीच आहे. बरोबर. पण आता इथं मालगाडी थांबतात कारशेटवर, म्हणजे लोकल ट्रेन पण थांबतात. बरोबर. आणि एक ब्लाइंड व्यक्ती मारुती लबडे म्हणून होता, त्या गाडी क्रॉस करताना देवाने वाचवलं बिचारा, कारण गाडी चालू झाली आणि त्याच्याकडे झोपला म्हणून वाचला. तो पण गेला असं बिचारा. अशा बऱ्याचशा सामान्य लोकांना पण असं घटना घडते. तर दुसरा मुद्दा काय की या ठिकाणी ब्रिज असणे जरी इकडून येताना जाताना पण त्रास खूप होतो. बरोबर. आणि इथं जवळजवळ 450 ते 500 अंध लोक राहतात इथं. बरोबर. आणि त्या मुद्द्यामुळे इथं मुद्दा उचलून धरणे अति महत्वाचा आहे आणि उचलच पाहिजे. बरोबर. आणि बारकी लहान लहान मुलं असतात, शाळेकडे मुलं आहे, पहिलीपासून ते 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत मुलं आहे. आणि परत कारवाला ह्या इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं जाणारे पण मुलं आहे. काय काय मुलांना कुठल्या घटना कधी घडेल काही सांगू शकत नाही, सांगून येणार नाही. तो मुलं समजतात की आता लगेच 2 मिनिटात आपण बाहेर पडू. 2 मिनिटात जर गाडी चालू झाली तर त्याची जिंदगी गेली की नाही. म्हणजे औषधी खेळ नाही होतं ना, मग काय उपयोग काय? करोडोचं संपत्ती आपलं नुकसान होणार. गव्हर्नमेंटचं काय, गव्हर्नमेंट आज येईल उद्या कमवलं, आज या गव्हर्नमेंट उद्या दुसरं कुठलंही गव्हर्नमेंट येईल, त्याला काही गॅरंटी नाही आहे. आणि कुठलंही गव्हर्नमेंट आलं तर हा म्हणून आश्वासन देणार पण पुढं काही करणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण त्यासाठी ब्रिज होणे जरुरी आहे. आपण सर्वांनी मिळून एकत्र होऊन आपण आवाज उठवला पाहिजे आणि तुमच्या मागे मी आहे, टेन्शन घ्यायचं नाही. सामाजिक संस्था, ह्या संस्थेपाठीचे आम्ही पण आहे आणि आपण सगळं मिळून सर्वांनी मिळून सर्व आमच्या 500 अंध लोक आहे ते पण सपोर्टिंग देईल आणि तुम्ही आमच्या पाठीशी राहा, आम्ही पण तुमच्या पाठीशी राहू. आपण सगळ्यांनी मिळून काम करू. ओके. हाँ, तुम्हारा कल नाम के साथ आएगा, फोटो भी आएगा नीचे. स्टार्टिंग 4 गाड्या होत्या. जे ब्रिज खालून लहान लहान मुलं येतात ना, काढली ना. पंकज त्यांना सोडव, खालून सोडव, सांग त्यांना, सांग व्यवस्थित कसं जायचं ते. अरे त्यांना हाताला धरून सोडव ना. साइन घ्या, मी करू.
माझं नाव रघुनाथ बालाजी छत्री. वांगणीत किती वर्ष राहता तुम्ही? वांगणीत मला आता कमीत कमी 8 वर्ष झाले. हा, तुमच्या इथे अंध व्यक्ती किती जण राहतात? ते कमीत कमी 400-500 प्लॅन होतात. तुम्ही रात्रीच्या ट्रेन पास होता तुम्हाला किती त्रास होतो? लय त्रास होतो, लय म्हणजे लय अवघड होते. आता दोन्ही साईडला इथे आणि तिथे गाड्या असतात, आम्हाला त्या गाड्या खालून येणं जाणं करायला लागते. लहान लहान पोरं आहे, शाळेत सोडायला आणायला आम्हाला पण त्रास होतो. हा, तुमच्या मुलांना पण तुम्ही घेऊन जातात वगैरे? हो, म्हणजे ते शाळेत सोडायसाठी मला डेली कंपल्सरी यायला लागतं. बरं. हा, ते खाली त्यांना खाली उकळून येताना वर हा, चढता खाली येतं का? उकळून येताना. आता इकडे शाळा आहे या साईडला, हा हे पोरं एवढा पूर्ण लॉंग फिरून जातात तिथे. हा हा म्हणजे कमीत कमी त्यांना 5 मिनिटात पोहोचायचं जागेवर 15 मिनिटात पोहोच. हा, गाडीच्या हा. खाली वाकून वगैरे लागत वगैरे असं तुम्हाला? ते ब्रिज वरून जातात. हा, तर त्यामुळे या लय आईला आपण अवघड. हा या आईला आता ब्रिज बनण्यासाठी आपण हे करतोय. हो, हा. हे ब्रिज झालं का आम्हाला पण लय उत्तम होईल. माणसांना पोरांना यायला जायला शाळेच्या पोरांना त्रास नाही होणार काय. बरोबर. बहुतेक 99% इथे 5 नंबर 6 नंबर वॉर्डचे पोरा शाळेत येतात जातात. बरोबर. आता आमची शाळा पहिली इकडे होती, हा. ते ट्रान्सफर होऊन तिकडे गेली हा. काही दिवसासाठी. हा. परत दिवाळी नंतर इकडे ट्रान्सफर होणार आहे महात्मा फुले शाळेच्या बाजूला. तर रात्रीच्या टायमाला तर तुम्हाला खूप त्रास होत असेल या गोष्टी? रात्रीच्या टायमाला 3-3, 4-4 मेल उभे लोकल उभे असतात. बरोबर. पण त्यासाठी काय आम्हाला गाडी घालून वाकून बेकून जायला लागते. कधी गाडी अचानक हॉर्न देऊन टाकते. बरोबर. मग आपला डोका बेका फुटतो पण त्याच्यामध्ये पटापट निघताना. बरोबर आता आहे. माझ्या डोक्यावर 3-4 वेळा लागलेल्या मालगाडीच्या खालून येता जाता. बरोबर आहे. अशी गोष्ट आहे. बॅगा बिगा इथे सायडिंगला 2 नंबर साईडला सायडिंगला गाडी उभी असते. मी राहतो 2 नंबर साईड. बरोबर. त्यामुळे काय आहे, लयच अवघड होते आम्हाला येणार. आणि आम्हाला दुसरा पर्याय नाही, बरोबर. यायला जायला रस्ताच नाही. पटरीशिवाय पर्याय नाही. तो रस्ता बनवला तो पण कच्चा रस्ता आहे. बरोबर. त्यासाठी आम्हाला लय अवघड झाले. चालेल. चला, धन्यवाद काका. हाँ भाई यार ना थैंक यू मिळालं तुझं पेन कर दे किती वर्ष राहतात आपण तुम्ही वांगणीमध्ये? हा 2002 2002 पासून. हा, तुम्हाला हा ब्रिजचा काय त्रास होतो? इथं ट्रेन राहतात. अहो ट्रेनच्या खाली जावं लागतं. कधी 2-3 वर्ष ट्रेनच्या खाली ब्लाइंडला खाली सापडतात लोक. हा हा जास्त जवळजवळ 400 ब्लाइंड राहतात. हा, खूप रात्रीच्या टायमाला त्रास रात्रीचं होतो. खूप 4-5 गाड्या असतात इथे. 5-5 गाड्या असतात. हा. तर या ब्रिज आपण बांधण्यासाठी आपण काय बोलणार? काय ब्रिज बांधायचं आपल्याला? तर जसं पुढे ब्रिज बांधला आहे हा. तसं इथे मागे ब्रिज बांधावं हा अशी विनंती गव्हर्नमेंटला. प्रत्येक देशाला गव्हर्नमेंटची ब्रिज असतात असेल ना, तर ह्या देशाला ब्रिज का नाही? आणि लोकसंख्या जवळजवळ 4-5 लाख वस्ती आहेत ना. हा. आपण एकूण किती ब्लँड लोक आहेत? 400. 400 ब्लँड लोक आहेत. 400 ब्लँड लोकांना रोज समस्या आहे. हो हो ना. तुम्ही रोज जातात, तुला पाहायला लागतात वगैरे तुमच्या? हो हो. चालेल. आपण जाऊ. या ब्रिजसाठी काय करावं आपण? यासाठी किती त्रास होतो? अंध व्यक्ती आपल्याकडं शाळेतल्या मुलांसाठी अंध शाळेच्या व्यक्ती मुलांसाठी तुमच्या? बरोबर. थँक्यू मॅम. माझं जे मिसळ आहे हां, आपण वांगणीमध्ये किती वर्ष राहतात? 7 वर्ष झालं. आता हा एक कारसेट झाले तर ब्रिज बांधावं पाहिजे अशी इच्छा होती ना तुमची? मग यासाठी काय करावं आपलं? त्यासाठी ब्रिज बांधावा. मग ब्लाइंड लोकांना खूप त्रास होतो. गाडीच्या बरोबर. खालून येताना आम्हाला लागतं. हा. ते पडतात. कोणी गाडी चालू असताना हा. असं, पायी घसरत जातं त्यांना ते बसला नसल्यामुळे बरोबर. आणखी भरपूर प्रॉब्लेम्स होतात. हां हां. रात्रीच्या टायमाला पण खूप त्रास होतो तुम्हाला यायला? त्रास होतो. यायला इथं किती अंध व्यक्ती राहतात आपल्या? 400 ते 500 ब्लाइंड लोक आहेत. हां आणि स्टिकच्या आधारामुळे त्यांना थोडंसं हां. गाडीचं हे तर सरकारने इथं याबद्दल लवकर ब्रिज बांधावा, हां. याबद्दल काय बोलणार तुम्ही? याबद्दल आमची भरपूर इच्छा आहे की लवकरात लवकर ब्रिज झाला तर आम्हाला त्रास होणार नाही.
त्या साईडला बरं ना पण आता काढतोय ना. बरे आणि विजय इकडे मागेला आता ब्रिज साठी आपण फोकस करतोय नाव सांगा तुमचं नाव. मोरे हे कराल का? गाडी येते. ट्रेन येते, थांबा जरा, ट्रेन येते. ओळखतो मी त्यांना आधी. राहून दे, भिजू दे, काय नाही फरक पडत. आता गाड़ी चालू है, आओ मत.
गाडी चालू आहे, गाडी पकडण्यासाठी असं आपल्याला त्रास सहन करावा लागतो. ती गाडी पण चालू आहे, ही गाडी मध्ये ते थांबले इथं. हाँ तुम्हारा कल नाम के साथ आएगा, फोटो भी आएगा नीचे. स्टार्टिंग 4 गाड्या होत्या. संबंध